आपण करणार आहे गावाकडच्या पद्धतीनं भोगीची भाजी। ही आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ। ही आहे लसूण, मिरची, कोथिंबीर, बटाटा, वांग, गाजर, बोर आणि पेरू। ही आहे वटाणा। ही आहे वटाणा, ती आहे हरभरा, वल्ला डाळा, शेंगदाणे, टमाटर आणि ही घेवड्याची शेंग आणि त्याची बिया आणि थोडंसं तीळ। ही आहे पालक, ही आहे चुका आणि ही चंदन बटवा। पाणी मी आता ह्या कुकरमध्ये गरम करायला ठेवले। चला सगळं साहित्य ह्यात टाकूया। सगळ्यात आधी मी डाळ टाकते, मग पेरू टाकते, मग बटाटा, वांग, गाजर आणि कांद्याची पात। हे टाकूया वटाणे, वल्ला डाळा, घेवड्याची शेंग आणि बिया, या आहे टमाटर, या आहे शेंगदाणे। हे सगळ्या भाज्या निवडून चांगल्या धुवून घेतल्या त्या ह्यात टाकूया। असं सगळ्या त्या कुकर मध्ये टाकून घेऊया आपण। बोरा हे आपण बोर होते, ह्याच्या बिया आपण काढून घेतले, ते दाताखाली जातेले म्हणून ही बोरं कापून घेतले, ते अशी टाकून घेते यात। हे थोडंसं तीळ ह्यात टाकूया निम आणि निम कांडून टाकूया आपण। हे तीळ ह्याच्यामध्ये बारीक करून घेते। ही वाटण आपण वाटून घेऊया। फोडणीसाठी ही वाटण वाटून घेते मी सगळं बारीक। ही बाजरीचे पीठ आहे, मी चाळून घेतलेलं आहे इथं। आता आपण असं ह्याच्या भाकरी करूया। या बाजरीच्या पिठाच्या आपण भाकरी करूया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे भाकर चवीला चांगली लागते। असं सगळं मिक्स करायचं, पीठ मीठ एकत्र करायचं आणि थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं। असं थोडं थोडं पाणी ओतून मळून घ्यायचं। थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं, असं थोडंसं पीठ हाताला लावायचं आणि अशी भाकर थापायची। अशी हात लावले ना भाकर गोल गरगरीत येते। थोडंसं तीळ टाकून घेऊया ह्याच्यावरून आणि मग हळूहळू ह्याला थापूया। असं त्याच्यावर तीळ टाकून घ्यायचं आणि परत भाकर थापायला चालू करायचं। अशी थापून थोडंसं हाताला पीठ लावूया। अशी लई जाडी करायची, लई पातळ करायची, मध्यम भाकर छान करायची। हे बघा झाली भाकर आपली तयार। आता तवा ठेवला गॅसवर, तवा तापला की टाकून घेऊया। ही झाली आता आपली भाकरी। त्या आपण हिला तव्यामध्ये
टाकूया, तिला भाजून घेऊया. तर तिकडे आपली भाजी शिजती. तर टाकून असं भाकरीला पाणी लावूया. असं छान पाणी लावायचं तिला. थोडं थोडं घेऊन पूर्ण तिला पाणी लावून घेऊया. आता बघा, ही भाकरी आपली टम्म फुगलेली आहे. अशी ह्या भाकरीसारखी ही पण भाकर भाजून तयार झालेली आहे. ही पण भाकरी पूर्णपणे भाजलेली आहे. हे बघा, ही आता भाजी शिजलेली आहे. आपण ह्याला आता फोडणी टाकून घेऊया. चला आता ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊया. हे टाकलं तेल. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये टाकूया मोहरी. त्यात टाकूया आता जिरे. त्याच्यामध्ये टाकले ठेचलेला लसूण. थोडे हे टाकूया आता कढीपाला. हे सगळं केलेलं आहे वाटण त्याच्यामध्ये टाकूया. असं छान हलवून घेऊया. टाकूया तीळ. ही तिळाची केलेली पावडर. त्याच्यामध्ये टाकूया थोडी हळद. 1 चमचा हळद टाकूया. त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. मीठ वाटणमध्ये टाकल्यावर चवीला छान लागतं वाटण. असं छान परतून राहिलं. त्यात टाकूया आता हे झालं. आता हे वाटण त्यात टाकून घेऊया. हे सगळं असं परतून झालंय. त्याच्यामध्ये भाजी आपण टाकूया.